श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. तसेच उद्या पौष पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमा देखील आहे. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. गुरुपुष्य हा योग अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत दुर्मिळ योग आहे. जेव्हा पुष्य नक्षत्राच्या दिवशी गुरुवार पडतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. गुरुपुष्य नक्षत्र विशेष बनवण्यात आपल्या घरात गुरु आणि शनीची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजावते. या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन, इमारती, रत्न, सोने, चांदी खरेदी करणे अत्यंत फायदेशीर आहे. गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्री सूक्ताचे पठण करणे देखील हा एक उपाय आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीत वाढ होत असते. एखाद्या व्यक्तीचं जर रखडलेलं काम असेल तर ते काम गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पूर्ण करावं. त्यामुळे ते काम नक्कीच पूर्ण होतं. कोणता पण व्यक्ती असेल की ज्याला सारखं अपयश येत असेल त्या व्यक्तीनं या दिवशी जरूर पूजा करावी, जरूर सेवा करावी. यामुळे आपलं अपयश देखील यशामध्ये बदलत असतं. तर या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणत्या चुका या करू नये ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपण ही कामे केल्यास माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल व तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. या दिवशी आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे. गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. घरामध्ये लगती छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. हळद ही आपला गुरुग्रह बळकट करत असते, त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही. यामुळे आपले आजारपण देखील दूर होईल व घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. त्यानंतर आपली अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. अगदी छोटे बाळ असो त्याला देखील आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. मग तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी बाहेर स्प्रे करायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पाणी स्प्रे केलं तरी पण चालेल. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही सडा देखील टाकू शकता. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं लेपन हे करायचं आहे. हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपण उंबरठ्याचं लेपन आवर्जून करावं. गोमूत्र नसेल तर तुम्ही हळद आणि गुलाबजल एकत्र करून त्याचं देखील लेपन हे उंबरठ्यावरती करू शकता. नंतर आपल्याला रांगोळी देखील काढायची आहे. या दिवशी आपल्याला दरवाजाच्या बाहेर स्वस्तिक देखील काढायचं आहे. तसेच लक्ष्मीची पावलं तर काढायला विसरायचं नाही. लक्ष्मीची पावलं काढत असताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तसेच आपण उंबरठ्यावरती देखील लक्ष्मीची पावलं ही काढू शकता आणि धूपदीप देखील आपण दाखवायचा आहे. फुले देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला दरवाजा हा स्वच्छ पुसायचा आहे. दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. मग तुम्ही हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याने तुम्ही स्वस्तिक हे काढू शकता. तसेच आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाला या दिवशी जरूर लावावं. यामुळे वातावरणात शुद्धता निर्माण होते. तसेच त्यानंतर आपल्याला देवघर आपले स्वच्छ करायचे आहे. देवापुढे देखील आपल्याला रांगोळी काढायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे. आपण एक चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र हे टाकावे. नंतर थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आहे. नंतर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच आपल्याला तिथे एक दीप हा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा किमान अर्धा तास तरी चालूच पाहिजे. आपण जोपर्यंत सेवा करत आहोत ती सेवा झाल्यानंतर देखील अर्धा तास हा दिवा चालूच पाहिजे. लाल वस्त्रावरती थोडेसे तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. अख्खा तांदूळ आपण घ्यायचा आहे.
त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावं, फूल अर्पण करावं. हा दिवा आपण दिवसभर देखील प्रज्वलित करू शकता. हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा देखील तुम्ही जप करू शकता किंवा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तसेच तुमच्या अडचणी अडथळे देखील माता लक्ष्मीला सांगायचे आहे. या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही. जर त्या चुका आपल्याकडून झाल्या तर आपल्याच घरात धनहानी होत असते. धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपण या दिवशी सायंकाळी झाडू हा मारायचा नाही. पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते. तसेच पौर्णिमेच्या रात्री आपल्याला दही हे चुकूनही खायचं नाही. यामुळे धनहानी होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे आपण हे एक गोष्ट वर्ज्य करायची आहे. तुम्ही तांदळाची खीर ही बनवून खाऊ शकता. माता लक्ष्मीला आपण खीर ही अर्पण करायची आहे, पण आपण या दिवशी दह्याचं सेवन हे करायचं नाही. तसेच या दिवशी जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये पैसा यावा, आर्थिक टंचाई दूर व्हावी, तर त्यासाठी आपण तुळशी मातेला चिमूटभर हळद आणि कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे. मग तुम्ही सकाळी हे दूध अर्पण करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध हे कच्चंच पाहिजे. तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही, कच्चंच दूध घ्यायचं आहे. यामुळे आपली आर्थिक टंचाई ही दूर होत असते. पैशांबाबतचे जे काही अडचणी असतात त्या सर्व दूर होत असतात. माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि चिमूटभर हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. मग तुम्ही प्रथम तुळशीला पाणी घालायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुमचे जे काही अडचणी अडथळे आहे, जे काही पैशांबाबतचे अडचणी अडथळे आहे, ते सर्व तुळशी मातेला सांगायचे आहे. लवकरात लवकर तुमचे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते व आपले सर्व आर्थिक टंचाई ही दूर होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.